नमस्कार बालमित्रांनो. मी रेवती तुमच्यासाठी एक छान गोष्ट घेऊन आली आहे. ती तुम्ही ऐका आणि त्यातनं तुम्हाला काय समजलं हे पण नंतर मला सांगा. हां, गोष्टीचं नाव आहे कालिदासाचे गुप्तदान. दान हे नेहमी गुप्त करावं हे या गोष्टीवरनं तर तुम्हाला कळेलच. ऐकूया हां गोष्ट. कालिदास हा थोर कवी होता आणि अतिशय गुणी पण होता. त्याला पुष्कळ शत्रूही होते, कारण की गुणी माणसाला पाण्यात पाहणारी माणसं काय कमी नसतात ना. मित्र म्हणून घेणारे काही जण सुद्धा होतेच की त्याच्यामध्ये. त्याच्या मागून त्याचा द्वेष करीत असाच एक गुप्त कालिदासाचा शत्रू संकटात सापडला. आपल्या विश्वासू नोकराकडे 1000 मोहरा कालिदासाने दिल्या आणि त्याला सांगितलं की त्या जो संकटात सापडलेला आहे ना त्या माणसाला हे नेऊन दे, मात्र कोणालाही सांगू नकोस बरं का. नोकर म्हणाला हे बरोबर नाही आहे महाराज, या माणसाला पैसे द्यायचे तर 100-500 लोकांच्या समोर बोलवून खिजवून त्याला देऊयात ना. तो वरून गोड बोलत असला ना तरी तो तुमची खूप निंदा करतो. कालिदास शांतपणे त्याला म्हणाला, माझी गुप्तपणे निंदा करतो म्हणूनच त्याला गुप्तपणे आपण पैसे देऊ. माझ्या माघारी तो करतो की नाही माझी निंदा, म्हणूनच त्याला तू पैसे दे, पण मी दिलेत हे त्याला कळता कामा नाहीये. कसलेही श्रेय मला नको आहे त्याचं. कालिदासाने पाठवलेले पैसे त्याच्या नोकराने त्या माणसाला दिले, त्याच्या शत्रूला दिले. तो खूप उपकृत झाला, म्हणजे त्याला खूप बरं वाटलं की आपण संकटात असताना या कालिदासाने आपल्याला मदत केली हे त्याला नंतर समजलं. आणि मग नंतर त्याला आपली चूकही समजली आणि मग तो त्याचा शत्रू, कालिदासाचा हा शत्रू त्याचा अगदी जवळचा मित्र बनला. कशी वाटली गोष्ट तुम्हाला? ऐकून मला कळवा हां.